पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। साहेब, आपण या कुणबी समाजाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कुणबी हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी समाज। आज पाहिला तर ह्या महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाचं अस्तित्व खूप मोठं आहे, परंतु आपण जरी विभागावाईज म्हटलं तर कोकण विभागामध्ये मी प्रथमतः त्याचा उल्लेख करेन की कोकणामध्ये 70% कुणबी समाज असून देखील त्या समाजाची जी व्यथा आहे, समाजाच्या ज्या समस्या होत्या आणि हेच हेरून सन 1920 मध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आमच्या कुणब्यांचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे। माझा कुणबी कष्टकरी समाजाचं माझं मुंबई ठिकाणी अस्तित्व असलं पाहिजे आणि ह्यासाठीच त्या काळचे सन्माननीय माळी गुरुजींनी हा विडा उचलला आणि कुणबी समिती संघाची स्थापना केली। आज त्या संघाला जवळपास 103 वर्षाची परंपरा असलेल्या समाज संघटनेने मग त्याच्यामध्ये ज्ञात अज्ञात लोकांनी ह्या समाजासाठी आपले कष्ट झिजले आणि कुणबी समाजाचं वैशिष्ट्य म्हटल्यानंतर हा प्रामाणिक समाज, अतिशय होतकरू समाज, अतिशय कष्टकरी समाज, कोणाचं खाणार नाही देणार, दुसऱ्याला देण्याचं काम करणारा हा समाज। आणि आज या समाजाचं अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं या ज्ञान एक वसतिगृह आमचं निर्माण होतं आहे। ते आपल्या युवकांनी पुढे येण्याचं गरजेचं आहे। आज वसतिगृह आहे, वसतिगृह म्हणजे सर्व कुणबी बांधवांसाठी आहे। मुलुंड इथे आपण बहुसंख्येने उपस्थित राहण्याची गरज आहे आणि सर्वांना साहेब 103 वर्ष हे कारावास असून याच्याबद्दल कोणी संघर्ष केला आहे? आज आपल्या जसे पेजे साहेब यांच्या माध्यमातून आपण नेतृत्वामध्ये आज 103 वर्ष 80 वर्ष त्यांच्या पिढीनंतर 80 वर्ष पूर्ण झाले समाजाला। आज समाज आजपर्यंत लागू झाला नव्हता, तर त्या माध्यमातून आजचा आपल्या युवा पिढीसाठी सुवर्ण संधी आपण म्हणू एक वसतिगृहाचा आपण उपयोग होत आहे। त्याच्या माध्यमातून सर आपण पुढच्या पिढीने लवकरच सभागृह निर्माण गरजेचं आहे। आज किती गाड्यांचं नियोजन केलेलं आहे? आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर 3000च्या वरती गाड्या आहेत आणि आपल्या विरार नगरीमध्ये आपण सोडत आहेत। आज जवळजवळ किती लोक इथे उपस्थित राहू शकतात अंदाजे? आज नाही म्हटलं तरी पण आपल्या विरार नगरीमध्ये कम से कम 1 लाखाच्या आसपास आपल्या पब्लिक आज विरार नगरीमधून विरार वसई नाहासुपारा या नगरीमध्ये। आज जे लोक चालले आहेत त्यांच्यासाठी पुढचं नियोजन कसं असू शकतं? आज आपण आपल्या गाडीच्या माध्यमातून लोकांना आपण पाण्याची सुविधा करत आहोत आणि विविध आपल्या समाज बांधवांनी जे सहकार्य घेतले लहान याच्यातून म्हणजे पूर्ण सहकुटुंब सहपरिवार चालले आहेत, त्याच्यासाठी आपण समाजाच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करतो। साहेब 103 वर्षाचा हा कारावास, त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता? विद्यार्थ्यांसाठी सांगू शकतो की आपल्या कुणबी समाजातला हा सर्वात ऐतिहासिक क्षण आहे, कारण 103 वर्षामध्ये असा ऐतिहासिक सण मला वाटतं आपल्याला बघायला मिळणार नसेल आणि खरोखरच याचा भविष्यामध्ये जे विद्यार्थी घडणार आहेत ते विद्यार्थी एकदम उज्ज्वल भविष्य घडूनच इथूनच बाहेर पडतील। मी कुणबी समाजातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करेल की नक्कीच फायदा करून घ्यावा। कुणबी समाजाची संघाचा मुंबई विद्यार्थी वसतिगृह एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा सादर होत आहे। आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने कुणबी बांधव भगिनी उपस्थित राहणार आहेत। मी खरोखर या कुणबी गेल्या काही वर्षामध्ये कुणबी बांधव आणि भगिनी जो आपल्या समाजासाठी जनजागृती आणि जो उत्साह दाखवून समाजासाठी पुढे येत आहेत, खरोखर मी मान्य करेन की अशा लोकांनी समाजासाठी पुढे येणे गरजेचं आहे, तरच आपला समाज कुठेतरी पुढच्या प्रगतीपथावर जाईल आणि खरोखर आपली प्रगती होईल। धन्यवाद।